डॉक्टरांनी एक सप्लिमेंट सांगितले रात्री. त्या सप्लिमेंट जर चाललं ना चांगलं तब्येत बिब्येत म्हणले. मग तेच आणायला चाललोय. हे ना एक इडली घेतली, संतोष शेटने घातले. मेंदूवडा मेनू काढले सिम्पल आहे यांचा राव. आणि प्राईस पण लई कमी रे. असं बनवलं त्या हिशोबाने. हे तुमचं आहे ना स्वतःचं प्रोडक्ट आहे का? स्वतःचा आहे तो. अल्ट्रोमिक्स एवढं सगळं विटामिन डी बी सगळं सगळे घेतले. याचं सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे. हा भेटेल ना तुम्हाला. लंका लागन परत लय दवाखाना केला आधीच मी. सपोर्ट चांगला होतो. पाणी निघणार नाही परत. ओके ते करून देईन मी. त्याच्या पण पट्ट्या देईन आणून. फक्त तुम्ही ते पन्हाळ व्यवस्थित लावून देता मला. पाणी ना निघाय पाणी व्यवस्थित. पाणी साबू दिले आवाजाला बघा आता इथे इकडेच बघणार तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना मी बरोबर चाकणमध्ये आम्हाला जायचे नारायणगावला. आम्हाला एक ना वासराला आहे ना डॉक्टरांनी एक सप्लिमेंट सांगितले रात्री. त्या सप्लिमेंट जर चाललं ना चांगलं तब्येत बिब्येत म्हणले. मग तेच आणायला चाललोय. तो माणूस काय 2-2.5 वाजता देत होता आणून. आता मग अशीच फोन केला त्यांनी मला. तर म्हणलं आलोय आता जाऊन दे एवढं फिरून पण येतो जरा. बरं दिवस आलं फिरलो पण नाही रे आपण. आता कोंबड्या डालल्यासारखंच होतंय. तसंच डाललंय आपल्या डायरेक्ट. वैतागलं रावलंय. हे आजार पण नाही बेकार आहे. आता आम्ही ना बरोबर खेडमध्ये आलोय. खेडचा बायपास आहे आपला. या रोडने ना किती वेळा लावसन आहे. पहिला आठवत हा रोड नव्हता पण सिंगल रस्ता दाखव. पण या रोड केला लय भारी काम केले यांनी. आतून लय गर्दी असायची बाबा. किती वेळा ट्रॅफिक मध्ये अडकला समजा. या रोडने यायला मजा येते माहिती का. चाकण क्रॉस केलं ना काहीच नाही गर्दी. चाकणने घरून आमच्या चाकणने व्हिडिओच नाही काढलं. पक्का हाड काढ मोकळी आली अख्खी अंगाची. मग तू पुढं काढला तुम्ही. आज मी ना गोप्रो, आयफोन आणि ना DJI ऑस्मो आणि ड्रोन 3 गॅजेट आपण नाही अख्खी माई. आपण जरा थोडं क्रिएटिव्ह बनवून नाही का म्हणलं जरा यावेळेचं ब्लॉग. पावसाळ्यातलं भारी वाटतं इकडं. आता एवढं खास नाही. पावसाळ्यात फिराय माझ्या लय भारी असते इकडं. हे राव कॅमेरा आहे ना थोडा वेळ घेतं नाही का असं झालं की कलर बिलर ॲडजस्ट करायला. पण एकदा केलं ना मग लय भारी करत आहे. थोडं जरा हँडलिंगला थोडं कळलं पाहिजे बस. पुढं जाऊ पुढं चहा घेऊ संतोष शेठ. तोंडाला क्वार्ट पडले राव. पाणी प्यायचंय. गार पाणी पिता येणार नाही. ऊन खोकलाय थोडा मला. नॉर्मलच पाणी पाहिजे. नॉर्मल पाणी प्यायचं आणि एक चहा घेऊ मस्त. आम्ही ना बरोबर कळंब आलेलो आहे. कळंब इथून एक 500-600 मीटर आहे फक्त बस. इथं रवी किरण हॉटेल आहे. इथं चहा घेऊ. एक इंडिकेटर द्यायला लागेल. शर्ट बघा तिकडं कोण आहे का. चला टू व्हीलरवाला आहे फक्त जाऊ. त्यातून नाहीच तर मागं नीट व्हायला लागते. नाही सर तसं कसं काय बघितलं शकते पण काय. टू व्हीलर दिसते की वारसा कशाला केला. अरे मला दिसत नाही फक्त. अरे तेवढं दिसतंय. माग म्हणते अजून माग नाही दिसत बघ त्यांनी. एकदम स्पष्ट नाही दिसत. असं हायवेवरून खाली उतरलं ना एकदम गाड्या येतात ना. सरस रोडला पण गाड्या असतात ना त्यामुळे म्हणतो रे. इथं येणार पल्लीचे सँडविच भारी खाल्लं होतं एकदा. खायची मस्त इच्छा आहे पण घसाला बेकार आहे आता. खाल्लं लंका लागन परत. लय दवाखाना केला आधीच मी. घशाला खायचं म्हटलं ना विदाऊट तेल. आता विदाऊट तेल काय भेटणार आहे. पाणी आहे ना दुसरं आहे की इडली. कलर बघ किती भारी कॅप्चर करते आताही.
लय मस्त दिसतं रे याच्यात. आयफोनमध्ये नाही होतं एवढं. आयफोनमध्ये ना असं फक्त क्लिअर यायचं नाही का एवढं फुटेज एवढं भारी नव्हतं येत कलरिंग वगैरे. माईक आहे ना, माईकमुळं भारी वाटतं. हे ना एक इडली घेतलीत संतोष शेटने घातले. मेंदूवडा काढले सिम्पल आहे यांचा राव. प्राईस पण लई कमी रे. असं बनवलं आहे त्या हिशोबाने. याला वाईट लेन्स लावतो अरा. आत्ता एवढं कळत नाही. वाईट लेन्स लावून मग भारी वाटतंय. थोडं जरा वाईट होतं, ब्रॉड होतं जरा थोडं. काय म्हणला? करू करते जरा. अरे पण मी नाही का असं जे वाईड लेन्स आहे ना तसं प्रॉपर वाईड लाईन करीत. तसं असं मर्च करते बघ. तुझ्या मागं आहे ना पोल आहे ना तसं असं थोडं वाकडा दिसतोय असं होतंय. मग इकडं पण भारी आहे. इकडं बँकेट हॉल्यांचं एक मागं याच्या साईडला आणि इकडं रेस्टॉरंट टाईप त्यांचं. तिथं पण आम्ही लय वर्ष आधी आलेलो. 2-3 आलो आहे ना तू सेटअप इथं नाश्ता विष्टा करायला. चांगला होता नाश्ता. थोडं जरा इझी टू याला जरा हे करावं लागेल रे. समजून घ्यायला लागेल. हे लगेच जरा डोक्यात नाही बसत. पण हे ऑस्मोचं याला आपण स्टँड लावू. असं गेलं की चालू, असं गेलं की लगेच बंद. कलर पण लॅट रिअल टाईम करते ना कलर बरोबर. आयफोनमध्ये कसं आहे माहिती का लय क्लिअर करतं नाही का असं वेगळी फुटेज वाटते. वेगळे फुटेज ह्याची फुटेज DSLR टाईप वाटते. मी लय वेळा चेक केला असं मला लई कळालं. मी एवढं 800-850 व्हिडिओ बनवलेत ना त्याच्यात आणि याच्यात लगेच फरक लगेच समजते. आणि कॅरिटी यूज आहे ना बाई. मी पब्लिकमध्ये पण बोलू शकतो असं टेन्शन नाही. काय नाही एवढं. त्या जरा लई अनकम्फर्टेबल वाटतं. अरे त्याच्यावर एवढं वाटत नाही. मग यांचं असं सेटिंग विटिंग इथं मोबाईलपेक्षा जरा हे भारी. त्या ना सप्लिमेंटवर आणि मला फोन केला ना त्याला फोन करायचं फक्त. आता ते नारायणगावमध्ये पोचलं त्याला फोन करू. तिथं नाश्ता करू पहिला. ते पोचले फोन करायचा आणि मग त्याकडून परचेस करू आपण. तो नाश्ता करतो बत्तरडा येऊन. नाश्ता विष्टा केला आम्ही. मी खाल्ला काहीतरी इडली ना आणि मेंदूवडा घेतला होता. कॉफी घेतली दोघांनी. काहीतरी 291 रुपये बिल झालं आमचं 2 पर्सन. बाई हॉटेल आहे ना फॅमिलीसाठी भारी येईल. म्हणजे कुठे कधी आले ना तुम्ही या रोडला पुणे नाशिक आपल्या कळंब फाट्यावरती इथं हॉटेल आहे रवी किरण. चांगलं आहे डिसंट आहे आणि एकदम फॅमिलीसाठी भारी आहे. थोडं कॉस्टली आहे पण मस्त आहे. ज्यांना रिलॅक्स बसायचं आहे ना वॉशरूम बरोबर नाही यांचं पण राव. ते जुगाड केलेलं आहे यांनी. काय आलं नेमकं बँकेट हॉल आहे ना तिथे शेजारी. बँकेट हॉल जास्त आणलंय क्वांटिटीवालं. मग ते जरा 19-20 झालंय. एवढं सगळं चांगलं तिथं घाटीपणा केला. चला आकाशवाल्यांचं कसलं आहे राव. आकाशवाला नाद रे. आकाशवाल्याचं डायरेक्ट राव खरंच वाटली. ह्यांनी जेवढ्यांचे हॉटेल आहे ना तेवढ्याचं नुसतं वॉशरूमच बांधलं त्यांनी. चल ठीक आहे. इथून आहे ना आम्हाला आहे ना आमच्या दूध प्यायला गेलो ना नारायणगावमध्ये. ते महाराजांचा पुतळा आहे तिथं. त्या माणसं आहे ना मेडिकल आहे. तिथूनच आपल्याला ते प्रोटीनचा डबा घ्यायचा आहे. तो एक सेकंड. इथून काय 5 मिनिटात जाईन. एक कळंब बायपास क्रॉस केला की नारायणगावच आहे डायरेक्ट सरळ. एकदा रात्री जाऊ आम्ही इथून ड्रोन फ्लाय गेलो की त्याला बसून. या रोडला तर एवढं वेळ आलो ना आता पर नाव पाट्या की गावांची. मी दाखवा जुन्नर तालुक्यातले जेवढे किल्ले ना आम्ही सगळे किल्ले हिंडलेलो आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात इतक्या वेळा आलोय ना आता माप नाही. हा इकडला एरिया मी आकला हिंडलेलो आहे. मंचर जुन्नर आंबेगाव यो एरिया खेड साईडचा पण. फक्त मुळशी मावळ म्हणजे जास्त नाही हिंडलेलो माहिती का. तसं बघितलं तर तिकडं पण आता फिरायचं चालू करणार आहे आम्ही. पण जरा धंदा पाणी जरा बघून काय जरा थोडं धंदे पाणी पडायचं पाहिजे. थोडंफार जरा खर्चिक गोष्ट आहे लई ट्रॅव्हल करणं. पण त्याला एक्सपेन्स कळत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ब्लॉग बनवसान ज्यावेळेस फिरायला असाल भाई. चल ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच ज्ञान. आज काय ज्ञान आहे तरी खतम व्हा. इथं काय 5 मिनिट लागतील फक्त. आता जो बायपास काढले इथं पण लय वेळा आम्ही अडकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये. कळंब गाव तिकडं
हे कळम गाव आहे ना, तुम्हाला माहित नसेल ना तर बाबू होतात मग बाबू गेनू सईद आहे ना त्यांचं गाव आहे आणि त्याचा पण आम्ही व्हिडिओ बनवलाय. ज्यावेळेस मी गोप्रो घेतला होता ना त्यावेळेस बनवून ठेवलेला. काय तुझं आठवत आहे का? संतोष आणि मीच होतो. मी तर म्हणतो आपण दोघं जास्त हिंडलो असून इकडं. हा आपण दोघंच घेतो. बाय जवळपास 850 व्हिडिओ आहे. 850 व्हिडिओ म्हणजे मी तर म्हणतो 820 व्हिडिओ मध्ये तू जाशील. तुझी ब्रँडिंग केली भाऊ मी. आणि मग तू मला स्पॉन्सर करा पाहिजे तो पुढं करू इथून पुढे केला तुम्हाला. नारायणगावमध्ये पोहोचला आहे बरोबर. हे नदीचा पूल क्रॉस केला ना ते बस स्टँड आहे. बस स्टँडच्या थोडं लेफ्ट मारायचं तिकडे जायचं आपल्याला. अरे यांना मोठ्या गाड्याला इथं परमिशनच नाही ना. तरी पण आतमध्ये घुसले ते. यांना बायपास आहे की पण राव. आता पण असं नाही ना की प्रॉब्लेम आहे. बायपासने जायला पाहिजे यांनी माहिती आहे सरळ. उलट लवकर पास होते राख ट्रॅफिक पण नाही होणार. त्या माणसाला बघ आपलं सप्लिमेंट घ्यायचे आणि लगेच निघायचे. बघा आता काका राव नंबर आहे काका. वरून राव रुबाब दाखवतात राव. रोबाब दाखवतात. आयला धडकल्यावर ऑफिस लंका लावणार. हा चुकी यांची. चुकी यांची असते पण रोबाब मोठा गाडी. आता इथं स्पीड ब्रेकर होतं म्हणून ठीक आहे. स्पीड ब्रेकर नसता एखादा स्पीड मध्ये गेला काय राव. त्या संगमनेरला पण जात आपले 3 पोर. अरे रे बसल्यात पडला हात करतोय आणि परत थोबड घेऊन बघतात. आता गाववाले होते मग काय बोलता यायला नाही. इथून जाते वाटतं कुठतरी. वराडी मेडिकल आहे. वराडी बघ नाव. त्या माणसाला फोन केला मी तो नेमका बँकेत आहे. लेफ्ट साईडलाच म्हणला वराडी. बघत चल. अरे कोणतरी विचार सांगतो शेट. होय जाऊ राईट साईडला आहे रे. इकडे हे बघ ही वराडी मेडिकल. युटर्न घ्यायला. हा युटर्न मारून येऊ आपण. ते माणूस पाठवून ना त्यावर. काही तर गाडी बघ इथून. इथून युटर्न मार ट्रॅफिक होईल रे सगळं. थोडं पुढं थांबू. पुढे गाडी तर लावू नाही थांबू गाडीत. मग त्यावर त्याची इकडे मग. हो इथं महाराजांचा पुतळा आहे समोर. लय मोठा बांधलेला आहे. अच्छा याच्यात झुमिंग एवढं नाही होत. यात फक्त 2x झुमिंग होते बस. ते पण डिजिटल झुमिंग आहे आणि प्रॉपर झुमिंग नाही. काल बघत होते नाही झूम नाही ते डिजिटल झुमिंग. लांब आहे पुढे मागे. इमेज फक्त क्रॉप करते आणि मोठी करते एवढंच करते. बाकी नाही काही करत. नाही एवढं. त्याच्या पुढलं व्हर्जन ना ते जरा अपग्रेड करते मग आता. ह्याच्यात पण जरा 2-3 फ्लॉज आहे बरं का. पण आहो मी जरा 1 महिन्यानंतर याचा रिव्ह्यू बनवणार आहे. गाडी लावू शकते लावायला. गाडीत बसू तर माणूस फोन करी मग जाऊ पुढं. चालेल. 5 मिनिटात घेऊन निघायचं रे. हे तुमचं आहे ना स्वतःचं प्रोडक्ट आहे का? स्वतःचा आहे तो. अल्ट्रोमिक्स एवढं सगळं विटामिन डी व्ही सगळं सगळे घेतले. याचं सर्टिफिकेट वगैरे सगळं आहे. भेटेल ना तुम्हाला. तसं काय लागत नाही आता मला तर नाही पाहिजे. मी ते डॉक्टरांच्या रेफरन्सने चालू आहे तुमच्याकडे अच्छा म्हणून मला तर काय लागणार नाही. पण दुसरं कोण आलं तुमच्याकडे समथिंग दुसरा कोणतरी भेटू शकतं ते. ओके. आणि एक डबा किती दिवस जाईन वासरलाय का? एक वासरू का बैल आहे म्हणजे वासरू 2 वर्षाचं पकडा. 2 वर्षाचं चालेल त्याला तेवढा डोस. 50 दिवस. 25 सकाळ 25 संध्याकाळी 25. बरोबर. आणि माझ्याकडे एक वर्षाचं वासरू आहे त्याला पण दिलं तर त्याला गरज नाही काय? कमी डोस द्यायचा थोडंसं. ते पळत नाही ना अजून. नाही पळत नाही. एकदा पण नाही पळावा. त्याला डोस कमी करायचा त्याला. बरं चालेल ठीक आहे मी तुम्हाला कॉल करतो. चालेल ओके. छान तरी वापरून सांगा मला पण. येस नक्की द्या ना पैसे त्यांना. 400-500. 2,000 years later. हां सपोर्ट चांगला आहे. पाणी निघणार नाही परत. ओके ते करून देईन मी. त्याच्या पण पट्ट्या देईन आणून. फक्त तुम्ही ते पन्हाळ व्यवस्थित लावून देता मला. पाणी ना निघाय पाणी व्यवस्थित. पाणी निघलं ना लंका लागन इथं. एवढंच पाणी आहे ना. एवढंच आहे. हा एवढंच आहे. पण पाणी ना लय फोर्स नाही ते पाणी पाऊस आपल्या इथं. जर काय पाणी इथं अडकलं ना तर इथं पुढंच काढता येणार नाही. मग परफेक्ट डायरेक्ट सांगा. असं आहे. हा पाणी म्हणजे याच्यातलं पाणी बरोबर पन्हाळीमध्येच पडलं पाहिजे. हा तुमचे पैसे आम्ही देणार सगळे पण आम्हाला काम परफेक्ट पाहिजे. काय माहिती आहे जनावरांचा चारा असणार इथं. तिथे जनावर असणार ते 19-20 सारखं. मग इथं पाणी पडलं ना का गाळ होईल ना आणि पाणी कुठं काढणार मग. चालतं मग असं काय मोठी करायची थोडी अजून. मोठी म्हणजे जास्त खाली पण आली पाहिजे.
असं आहे का? हा. जाऊ दे, 12 इंच तेवढंच बरं झालं. चालते ना तुमच्या अंदाजाने बरोबर पाणी निघन का एवढं बघा असं करा आणि करा. बरोबर आहे. इकडं बघा हा हे झालं ना, या कॉलमच्या जागेवर आपण कट एवढं हे करणार इथं फक्त हो आता अख्खे पत्रे खोलतो आपण नाही का, पत्रे खोलून इथं ठेवून देऊ अख्खे या साईडला. मग आपल्याला आहे ना पूर्ण स्ट्रक्चर कधी बनवायचं आधी उद्या. आता खोलून हे मोकळं करून आणि आपण मोकळं करून मी ते स्ट्रक्चर बनन लोखंड विकाणं असं नाही ठेवून खाली. हा प्लास्टिक फेकून प्लास्टिक काळा गेला टाक तिकडं, कामाच्या वस्तू या साईडला टाक. लोखंडी बारा असेल नीट ठेवून. अहो स्ट्रक्चर पण बनवून जाईन मी म्हणतो. पत्रे खोलले वेळ लागणार नाही. हा पत्र खोलायला नाही एवढं वेळ लागला. स्क्वेअर ट्यूब लागतील का? आता स्क्वेअर ट्यूब चायनालाच लावू ना हा हाय आपल्याकडे भरपूर सामान. पुढलं उघडायचं अख्खं एवढे पत्रे आम्ही लावलेले पहिले. आता एक एक करून आखी खोलायचे आम्ही तिघं जण इथं. संतोष शेट्टीने 1 तासावरांनी, मग संतोष शेट्टी मी 3-4 जणांनी म्हणून पटक्यात होऊन जाईन. माझ्याकडे स्क्रू मशीन काढू का मी यार खोलायला? तुम्ही तिकडून खोला, मी इकडून खोलतो. एवढे पत्रे खोलले आम्ही आतापर्यंत. तासाभरात खोलून जाईन. हा मला आहे ना बाहेर बांधला ते आवाज आला घाबरा लागला. मॅट घाण करून टाकली नाही वाकडे गेली ती मॅटेनी. पत्रे खोलते ना आवाज सहन नव्हत त्याला. हो बाहेर बांधलाय हो सावध दिले आवाज बघा आता इथे का इकडेच बघणार तो. जास्त बॉकर हे पाडापाडी करायचं म्हणून त्याला बाहेर बांधून आलो एकट्याला. बाकी या दोघांचं काय नाही अडचण. हे दोघं बसलेत गप. निघाला का तो? मग 4-5 पत्र राहिले फक्त बस, त्यानंतर काम फिनिश. लावायला अख्खे किती दिवस अख्खा दिवस घालतो जुगाडमध्ये करीत करीत. मला वेळ लागत नाही राव. 1 hour later. हो रात्रीचे 8 वाजले आता. आता हे पुढलं आहे ना हे सगळं खोलून काढलं आम्ही. हे पत्रे अँगल हे सगळं सेपरेट केलं. आता इथं वर पत्रे अँगल अजून स्क्वेअर ट्यूब आणत नवीन आम्ही साईडला ठेवल्यात. एक्स्ट्रा लागले आणायला. जवळपास आहे ना आता आहे ना सकाळी ना लवकर येतील ते फॅब्रिकेटर आणि पटक्यात होऊन जाईल. उद्याच्या आपल्याला ना आपल्या हॉटेलची भट्टी बनवायची नाही का, त्याचं पण मटेरियल आणायच्यात. ते मटेरियल पण त्यांना द्यायचं आहे. ते बनवून देतील आपल्याला सगळं. आता काय केलं नाही एवढं मी टेम्पररी जाडलोट केली फक्त नॉर्मल. सकाळ गोठा तुटला जाऊन काय अडचण नाही. यांना सकाळी जाता औषध दिलं ना दोघांनी सगळे मॅटी भरवलेत. साठी ते सप्लिमेंट चारलं वरण टाकून दिले त्यांना पाणी बिणी पाचून. आता आराम करायचं वगैरे जाऊन. सकाळ रूम वैतागलो एवढ्या नुसतंच फिरतोय.